4 जून 2026 आणि माऊली डेव्हलपर्सचा आपला पावसाळ्यातला काम या ठिकाणी सुरू झालेला असा. एक 4 दिवसापूर्वी आपण काम चालू केला. पहिली या ठिकाणी लाईन आउट आणि चर मारून घेतली आणि त्याच्यानंतर आजपासून या ठिकाणी बांधकाम चालू झालेला. तर मेजरमेंट वगैरे आपले चेक झालेले असतात आणि चौथऱ्याचं बांधकाम देखील सुरू झालेलं असं. तर या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण बांधकामाची अपडेट तुमका देणार असाव. बाजूक जी साईट असा तर ती देखील आपलीच असा. तर त्या साईटचं काम बघून हे जे घरमालक असतात त्यांनी आपल्या कॉन्टॅक्ट केल्याने सोबत आपले व्हिडिओ देखील ते रेग्युलर बघत होते, आपले सबस्क्रायबर देखील असत. तर त्या साईटचे पूर्ण अपडेट घेऊन तर या साईटचं काम आपल्याक मिळालेलं असा. जूनच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी काम चालू झालेलं असा आणि पावसाळ्यात आता बघूया किती महिन्यात काम कंप्लीट होत आता. ग्राउंड फ्लोअरच असा आणि वरती फक्त जिना टोपिया. बाकी सर्व डिटेल मी तुमका आता या व्हिडिओत देतलं आहे. देवगड ब्राह्मणदेव मंदिराजवळ ह्यो प्लॉट असा. या ठिकाणी साईडलाच रस्तो हा, रस्त्याक लागणच प्लॉट हा. जवळपास 3 गुंठेची जागा असा आणि त्याच्यामध्ये आपण याचा 1250 स्क्वेअर फीटचा घर बांधकाम करतो आणि कंपाऊंड आधीच घातलेला होता. फक्त ती जी वॉल असा हे 2 कंपाऊंड वॉल आता घातलेले असतात. त्यानंतर पावसाळ्यासाठीची बांधकामासाठी आपली वाळू या ठिकाणी स्टॉक करून ठेवलेली असते. इकडे जागा पण आपल्याला थोडी कमी आहे. त्यानंतर आता कालच जो पाऊस पडला त्याच्यामुळे इकडे देखील थोडंसं चिखल झालेलं. तर ही माती आपल्याला पूर्ण काढूक हवी, पण कातळावर असल्यामुळे त्याच्यानंतर इकडे खाली काप असल्यामुळे ही माती काढल्यानंतर आरामात डंपर वगैरे येऊन या ठिकाणी सर्व आपली जी खडी वाळू ती स्टॉक करून ठेवू शकतात. ही साधारण जागा ती 15 ते 20 फूट असा समोर आणि बाकी साईडने सर्व 10 फूट मार्जिन या ठिकाणी सोडलेला असा. दगडाचं स्टॉक या ठिकाणी असा. तर हे संपूर्ण आपण दगड स्टॉक करून ठेवले जे आपले 10 फूट बांधकामापर्यंत आपल्याक पुरतले आणि साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपलं या स्ट्रक्चर कंप्लीट होत जर पावसानं आपल्याक साथ दिल्यानंतर. पण पाऊस पडला तर काय रेग्युलर नसता. एक 8-10 दिवस पाऊस पडल्यानंतर मध्ये आपल्याला जी गॅप मिळतं त्या गॅपमध्ये आपण बांधकाम करू शकतो. क्युरिंग वगैरेचं पण आपल्याला जास्त काय त्रास होत नाही. या ठिकाणी आता आपले चौथऱ्याचे 2 लाईन झालेले असतात आणि इकडे आपण माल बनवतो 1:4 प्रॉपोर्शनमध्ये या ठिकाणी माल आपण बनवतो आणि या संपूर्ण सिमेंट आपण अल्ट्राटेक वापरतो. सर्व म्हणजे PCC असून देत किंवा बांधकाम असून देत किंवा RCC मेंबरचा कॉन्क्रिटिंग असून देत, सर्व ठिकाणी आपण अल्ट्राटेक वापरतो. या ठिकाणी आता नवीनच बोर मारलेली असा घर मालकांनी आणि त्यानंतर इकडे सर्व असत हे लाईट्सचे सर्व पॉईंट्स असतात. एक बोरचा कनेक्शन असा मीटर आणि एक इलेक्ट्रिकचं मीटर असा. साईडलाच या ठिकाणी पोल असल्यामुळे तेवढं काय मेजर प्रॉब्लेम नाही आहे. तर एकंदर या प्रकारे लेआउट असा. तर टोटल एरिया साधारण 1285 स्क्वेअर फीट असायचो आणि 2 BHK प्लॅन आता. त्याच्यामध्ये वरांडो असा, पूजा रूम फ्रंटला, हॉल, त्याच्यानंतर किचन, जिना आणि बॅक साईडला 2 बेडरूम, मध्ये बाथरूमच्या ठिकाणी पॅसेज आणि एक्झिट डोअर आणि एक अटॅच म्हणजे एक मास्टर बेडरूम असा आणि एक कॉमन टॉयलेट बाथरूम असा. तर असं संपूर्ण 2 BHK प्लॅन आहे. फर्स्ट फ्लोअरला या ठिकाणी फक्त जिना टोपी आणि किचनचं एक स्लॅब आपलं स्लोपिंग असा. तर असा संपूर्ण डिझाईन असा आणि या ठिकाणी आपण लॅमिनेशन करून प्लॅन आणलेलो असा. जे आपले कर्ण वगैरे असतात ते सर्व या ठिकाणी चेक झालेले असतात आणि आता आपण वरची जी लाईन असा तर त्या बांधकामाक देखील सुरुवात केलेली असा. आता आपण इला या ठिकाणी फ्रंट बाजूक तर या ठिकाणी वरांडो असा. तो असा 13 फूट बाय 6 फूट लांबी रुंदीचो आणि त्यानंतर या ठिकाणी आपण एंट्री करतो हॉलमध्ये. हॉलची साईज असा 20 फूट लांबी आणि 11 फूट या ठिकाणी रुंदी असा. इकडे एक छोटीशी देवखोली आहे तर ती 6 बाय 6ची असा. जी मूळ घरं असतात त्यांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी गणपती असतात तर त्याची आपल्याला देवखोली मोठे ठेवचे लागतात. पण जे काही जण अशी घरं बांधतात तर त्या ठिकाणी देवखोली छोटीशी ठेवतात. त्यानंतर या ठिकाणाहून आपण लेफ्ट साईडला गेल्यावर इकडे असा किचन. तर तो असा 10 बाय 12 साईजचो आणि या ठिकाणी असा जिना टोपी. तर जिन्यासाठी आपण या ठिकाणी स्पेशियस जागा ठेवलेली असं. कारण मालकांका आम्ही सांगितलं समजावून की जिन्यासाठी जागा जर कंजेस्टेड केलं तर पायरे वगैरे तुमका छोटे होतले आणि रायझर होतलो तो मोठं होतलो. तर त्यामुळे आपण या ठिकाणी 8 फूट रुंदी आणि जवळपास 12 फूट आपण या ठिकाणी लेंथला ठेवलेली असं जागा, जेणेकरून आपलं आरामात मिड लँडिंग येऊन जिनो आपलं व्यवस्थित बसतलो. त्यानंतर या ठिकाणी असा एक बेडरूम आणि बेडरूमसाठीचं ह्यो एक पॅसेज असा कॉमन, जिकडून आपण मास्टर बेडरूमला जाऊ शकतो. त्यानंतर
इकडे आपण एक्झिटला जाऊ शकतो बाहेर. ह्यो कॉमन टॉयलेट बाथरूम असा आणि या ठिकाणी असा बेडरूमचं टॉयलेट बाथरूम असे एकंदर सर्व असत. तर रूमचे साईज असतात हे दोन्ही पण 10x12 साईजचे असतात आणि बाथरूमची साईज आपण 4x7 ठेवतो. ती आपली रेग्युलर आणि स्टँडर्ड साईज असा. आणि मधलो पॅसेज असा तर ह्यो एक साधारण 5 फुटाचो असा आणि एक्झिट असा ती आपली 3 फुटाची असा. असो एकंदर सुटसुटीत असो ह्यो 1250 स्क्वेअर फीटचो प्लान असा मस्त. पावसात आपल्या मातीच्या जी जागा असतात त्या ठिकाणी काम करू प्रॉब्लेम होता, पण कातळावर शक्यतो काय प्रॉब्लेम होत नाही. तरी पण आपण कातळावर या ठिकाणी लवकर काम चालू केला, कारण इकडे चरीमध्ये देखील पाणी भरतं. तर ह्या जो कातळ असा ओरिजिनल त्याच्यामध्ये आपण 6 इंच चर खोदलेली असा आणि त्याच्यानंतर हे आपला 9 इंचाचा बांधकाम केलेला असा. तर ह्यो जो आपलो दगड येता तर ह्यो 14 इंच लांबीक येता, 9 इंच रुंदीक येता आणि जवळपास 7 इंच जाडीक येता. आता ही साईज थोडी कमी केल्याने आहे, पहिली 8 इंच होती, आता जाडी असा ही 7 इंच केलेली असा आपल्या देवगडच्या दगडाची. बाकी या ठिकाणी सर्व जे सानमोड वगैरे असतात तर ते प्रॉपर या ठिकाणी केलेली आहे. सर्व मेजरमेंट वगैरे देखील चेक झालेले असतात. या ठिकाणी लाईन दोरीमध्ये काम सुरू असं. या थोडासा इकडे पाणी साचता तर तो पहिल्या लाईनीक फक्त एक प्रॉब्लेम होता. एकदा आपला बांधकाम त्या पाणी लेवलच्या वरती येईल की मग आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. याच्यात देखील भराव पूर्ण आपल्याला एक्सटर्नली आणूचं लागतं. मातीच्या ठिकाणी जे आपण चर खोदतो त्याची माती मिळतं आपल्याक, पण कातळाच्या ठिकाणी ती माती मिळत नाही, त्यामुळे आपल्याला संपूर्ण एक्सटर्नल भराव आणूचं लागतं. तर जे आता चर खोदलेले होते त्याचे जे छोटे छोटे दगडी असतात ते असतात आपल्याकडे, पण बाकी बोल्डर आणि माती ही बाहेरून मागूची लागतेली असा. तर इकडे साईडने देखील स्पेस चांगली असा, जवळपास 5-5.5 फुटाचा गडगो देखील या ठिकाणी असा. इकडे या साईड टॉयलेटची टाकी वगैरे येतील या, आणि त्या साईड आपण खडीचं स्टॉक करून ठेवला जो आपल्या क्लीन बीमसाठी लागणार असा. बाकी खडी वगैरे त्याच्यानंतर रेती वगैरे असतली ती ज्या प्रकारे आपल्याला लागतील त्या प्रकारे आपण आणू शकतो. दगड देखील आपल्याला पावसात मिळतात, तो काय प्रॉब्लेम नाही. फक्त विषय असता की गाडी जे डंपर वगैरे असतात ते साईटवर येण्याचं, तर त्याच्यामुळे आपण मातीतल्या ठिकाणी शक्यतो कामं करत नाही, त्यांचा स्ट्रक्चर आधी कंप्लीट करतो. आणि कातळावर काय गाडी रेग्युलर येतात आणि या ठिकाणी रोड जवळच असा रोडच्या बाजूला जातं. फक्त त्या पोर्शनची माती काढली की आरामात आपले जेव्हा हवी त्यावेळी आपल्याक या ठिकाणी खडी वाळू आणू शकतो. दगडाचा स्टॉक तर असा तर तो आपल्याक साधारण 7 फूट उंचीपर्यंत पुरात. नंतरच्या वेळेसाठी आपल्याला काय 1-2-3 ट्रिप मागूचे लागतील. बाकी तर आता बांधकाम चालू असा. पावसाची चिन्ह असत. आता कालच केरळमध्ये पाऊस येलो, अजून 7-8 दिवसात म्हणजे एक साधारण 10-12 जूनच्या आसपास या ठिकाणी पाऊस सुरू होईल. त्याच्यानंतर काम आपला थोडासा स्लो चालत. त्याच्या आधी म्हणून आपण या संपूर्ण चौथरा बांधकाम करून घेतो, जेणेकरून त्याचा चांगला क्युरिंग होईल आणि त्यानंतर मग पाऊस ज्यावेळी विश्रांती घेत 1-5-6 दिवसांनी त्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी वरती क्लीन बीमचा काम चालू होताला. आणि मग नंतर जसं पाऊस विश्रांती घेत तसं मध्ये मध्ये आपली कामं सुरू असतलेत. त्याच्यामध्ये येलो आपलं क्लीन बीम, त्याच्यानंतर आतला या संपूर्ण भराव असा तर तो काय आपण मशीननेच करणार आहोत, कारण या ठिकाणी आपले पूर्ण सगळे दगड बोल्डर वगैरे येतले. या ठिकाणाहून आपण स्टॉक करून इकडे देखील मॅन्युअली आपण शिफ्टिंग वगैरे करू शकतो. पावसामुळे कॉम्पॅक्शन देखील व्यवस्थित होताला, त्याचं देखील आपल्याला मेजर काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि नंतर एकदा PCC वगैरे झाला किंवा त्याच्यानंतर वरचा आपला 10 फूट लेवलचं बांधकाम आणि इतर जी संपूर्ण लिंटलची वगैरे कामं असतात ती सुरू होतली आहेत. या साईटवर आपण जे मटेरियल वापरतो त्याच्यामध्ये जो आपला दगड असा तर ह्यो देवगडचा असा लिंगडाळ तिटा, आणि वाळू असा ही आपली आचऱ्याची वाळू असा. आणि सध्या वाळूचे खूप गोंधळ चालू आहेत, तरी देखील आपल्याला मिळाली आहे. तर ही आपण थोडीशी मीडियमच वाळू मागवलेली असा, एकदम जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही. जाड वाळू थोडीशी आपण कॉन्क्रीटला वापरतो, याच्यामध्ये जरा थोडेसे शिंपले असतात, पण बांधकामात तेवढं काय प्रॉब्लेम नाही येत आपल्याक, ते आपण शिंपले काढून बांधकाम करू शकतो. तर ही वाळू असा. त्यानंतर या ठिकाणी सिमेंटचं आपण स्टॉक करून ठेवलो अल्ट्राटेकचं. तर थोड्याच आपण एक 15 ते 20 बॅगच या ठिकाणी मागवतो, कारण पाऊस कधी पण येतात, त्याच्यासाठी प्लास्टिक ते का झाकून ठेवलेला असा. आणि इकडे असा आपलं दगड, तर ह्यो दगड असा लिंगडाळ तिट्यावरचं.
दगड देखील एकदम मजबूत आहे. आणि आता पावसात देखील खणी चालू राहतले त्यामुळे आपल्याक चांगलं वरच्या लेअरचं दगड गावतलो. आणि एका शिफ्टिंग पण जास्त नाही कारण ऐसर या ठिकाणी जी रोडच्या बाजूची जागा होती तर त्या ठिकाणीच आपण संपूर्ण ह्यो दगडाचं स्टॉक करून ठेवलेलो असा. जवळपास नाही म्हटलं तरी 2,500-1,000 दगड या ठिकाणी स्टॉक करून ठेवलेले आहेत. आणि जे आपल्या 10 फूट बांधकामापर्यंत किंवा 7 फूट बांधकामापर्यंत पुरणार आहेत. आता त्याच्यावर हाईट किती होता त्याच्यावर डिपेंड असा. शक्यतो आपण 3 फूट हाईट ठेवतो प्रत्येक घर बांधकाम असतात आणि एक 6 इंच म्हणजे 3.5 फूट आपली हाईट या ठिकाणी होता. पण आता या ठिकाणी रोडची लेवल बघितली तर ऑलमोस्ट सेमच असा. त्याच्यामुळे आपल्या 1-2 दगड जर मालकाने वाढूक सांगितल्याने जर समजा भविष्यात त्या ठिकाणी भराव केल्याने रोड लेवलच्या आसपास तर आपल्याक वरती 2 लाईन अजून एक्स्ट्रा वाढवचे लागतले. तर अजून मालकांकडनं ग्रीन सिग्नल इलेलो नाही. बाकी 3 फूट जरी ॲव्हरेज आपण हाईट ठेवली तरी देखील रोडच्या उंचीपासून कमीत कमी 2 फूट तरी आपल्याक या ठिकाणी चौथरा उंची मिळतात. त्यामुळे तसं देखील काय प्रॉब्लेम होत नाही आपल्याक. आणि इकडे पाण्याचं देखील जर बघितलं तर इकडून या ठिकाणी एक दगडाची लाईन किंवा इथून पाईप टाकलं तर पाणी देखील गटरचं वगैरे संपूर्ण बाहेर जाऊ शकतं. त्यामुळे इकडे पाण्याचं देखील तसं काय प्रॉब्लेम नाही. आणि आता इकडे भराव झाल्यानंतर आपल्याक तसं इश्यू येणारच नाही. आजच्या दिवसाचं पहिलं डेपो या ठिकाणी संपलेलो असा. दुसऱ्या डेपोच्या या ठिकाणी जो माल बनवणं चालू असा. बाकी पाण्याचे ड्रम वगैरे सर्व या ठिकाणी आणलेले आहेत. आपले 3 मिस्त्री असतात मेन गवंडी तर एक या ठिकाणी काम करतात आणि 2 तिकडे असतात. त्यानंतर संगम देखील या ठिकाणी असं संपूर्ण मेजरमेंट वगैरे चेक करू. बाकी माल बनवणारे असतात तर हे देखील आपले सबस्क्रायबर असतात तर ते या ठिकाणी संपूर्ण काम करतात आणि बाकी सर्व असतात ते दगड शिफ्टिंग करतात. असं एकंदर या ठिकाणी काम चालू आहे. 8 जणांची टीम असा. थोडेफार कधीतरी कमी जास्त होतात त्याच्यामुळे साधारण आपल्या 4 ते 5 दिवसात ह्या काम कंप्लीट होईल. सध्या आपण आचरा आणि फोंडा साईटवर असल्यामुळे देवगडच्या कामांचे तुमका अपडेट मिळत नव्हते. आपण अजून एक नवीन साईट चालू केलेली असा साधारण एप्रिलमध्ये. तर त्याचा देखील आता स्लॅब लेवलला काम चालू आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या साईटचे देखील तुमका अपडेट सर्व सांगणार असं. कारण सध्या फोंडा साईट आणि आचरा साईट आणि अजून एक देवगड पवनचक्कीवरची साईट यांचे गृहप्रवेश होते. त्याच्यामुळे आपल्याला ते अर्जंटली त्या ठिकाणी कंप्लीट करूची होती. आणि फोंडा साईटला देखील आपला वर्ष झालेला असा त्यामुळे ती देखील खूप लेट असा. आणि आता पावसाची दिवस देखील चालू झालेले आहे. त्याच्यामुळे आता आपण सर्व जी पूर्ण टीम आहे ती आपण फोंड्यात शिफ्ट केलेली आहे. त्याच्यामुळे ती साईटला आपण असल्यामुळे इकडचे अपडेट मिळत नव्हते. तर आता ह्याच्या पुढे संपूर्ण देवगडच्या कामांचे देखील अपडेट तुमका येतले आहेत. पावसाळ्यात आता आपली ही ब्राह्मण देवाकडची आणि कॉलेज रोडकडची असे 2 साईट आपले चालू राहणार आहेत. बाकी इकडे पाठीमागेचा घर असा ता देखील एक 10 दिवसात पूर्ण होईल. फक्त क्लिनिंग आणि प्लंबिंगचे आणि इलेक्ट्रिकचे ॲसेसरीज फक्त आपले फिट करूचे असतात. त्यामुळे त्या साईडची व्हिडिओ देखील लवकर येतील या. आणि फोंडा साईट देखील आपली 1 महिन्याभरात देखील कंप्लीट होईल. म्हणजे ते 2 साईट आपले कंप्लीट झाल्यानंतर पावसासाठी आपण ब्राह्मण देव मंदिर आणि कॉलेज रोड तर अशी 2 कामं आपण ठेवलेली असतात. आणि याच्यानंतरची जी कामं असतात जे आता काही एन्क्वायरी वगैरे आपल्याला येतात तर ते सर्व आपण ऑक्टोबरमध्ये चालू करणार आहोत. त्यामुळे आपल्याकडे 2 ते 3 महिने वेळ असा त्यांचा पूर्ण प्लॅनिंग करणे, इस्टिमेट करणे किंवा मालकांका देखील वेळ असा त्यांचा पूर्ण बजेटचा वगैरे प्लॅन करणे. तर तुमका देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घर बांधूचा असतात तर माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. आपण आपले नंबर तुमका स्क्रीनवर दिलेलेच असतात. आता याच्या पुढच्या भागात आपण कॉलेज रोडकडच्या साईटचे अपडेट घेणार आहोत. त्या ठिकाणी आता आपला स्लॅबचं काम सुरू झालेलं असा तर त्याची देखील संपूर्ण माहिती घेतलो.